गुड मॉर्निंग. तर हा आमचा दुसरा दिवस. सकाळचे वाजले 7 आणि आम्ही सर्व रेडी झालो आहेत. आता आम्ही इथून निघणार आहोत डोंबिवलीसाठी प्रॅक्टिस सेशनसाठी. मंग्यादादा पण इथे रेडी होतो आहे. सर्व आंघोळ करून मस्त आहे की फ्रेश बिश होऊन टकाटक पहिलाच दिवस आहेत, लवकरच निघणार आहेत. आणि आपला सेशन किती ते किती राहणार आहे? 8 ते 12 वाजेपर्यंत. तर 8 ते 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण सेशन असणार आहे आमचं त्या ग्राउंडवरती. मग आम्ही इथून ट्रॅव्हल करणार आहोत. इथून 1 तास आमचा इथून बसने ट्रॅव्हल असणार आहे आणि तिथे नाश्ता वगैरे असणार आहे, मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. डे 1 मॉर्निंग वाजले 7 आणि प्रज्वल आंबेरे पूर्ण रेडी प्रॅक्टिससाठी. भावा तू कोणता स्पेशल प्रॅक्टिस करणार आहे आज? बघा, पहिले तर ग्राउंडला 2 फेऱ्या मारतो, रनिंग व्यवस्थित फ्रेश होणार एकदम बॉडी मुवमेंट. त्याच्यानंतर जे काही ते. तर आम्ही पोचलो रिसेप्शनला. जर तुम्हाला ही बंटी पटेलची हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्कीच सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा किती ॲक्युरेसीने हे काम केलेलं आहे त्याला. तर आम्ही आता चाललो आहे किचन सेक्शनमध्ये, सॉरी रेस्टॉरंट सेक्शनमध्ये नाश्ता पाणी करणार आहोत आणि इथूनच आम्हाला बस येणार आहे श्रीनगर के वीर. यस, श्रीनगर के वीर. सध्या आमची प्रायव्हेट बस असणार आहे 2 दिवसासाठी. त्याच्यानंतर आम्हाला बस असणार आहे ऑफिशियल ISP. इतना देख के ऐसा मन खाने का होता नहीं. तर मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी खूप काही इथे ऑप्शन्स आहेत आणि बंटी पटेलचे खास फेवरेट वस्तू आहे तिथं वाटतं. इच्छाच नाही तर एवढं बघून खाऊन नाही. तर सुरुवात केलेली आहे आकाश दादाने. यासिर भाई भी अपने, सॉरी शारिक भाई ना, शारिक भाई आए अपने. समोसाज, पूरी, साउथ इंडियन स्पेशल चटनीज, ये मॉर्निंग ब्रेकफास्ट के लिए. और ये अपने ओल्डर भाई. तो अपने साथ है दिलीप भाई. कैसा था नाश्ता? क्या लिया आज स्पेशल आपने? अरे भाई. और एल के भाई? भाई मैंने लिया ब्रोकली बॉइल्ड और आपका अंडे और देख लो चली राजस्थान भाजी. सही है, सही है. होल्डर तो रुक रहा नहीं, सबसे पहले आके लास्ट में उठने का चांस लगता है. वो ना चेक कर रहा भी, सब चेक कर रहा है. सब चेक कर रहे क्या हैं. बढ़िया है क्या भी भाजी. फिर ये जो होल्डर यहाँ चेक कर रहा है उसको बढ़िया लगेगा. वो होल्डर को कलकत्ता में भी चाहिए. कलकत्ता में चाहिए आपको? कलकत्ता में बेस्ट है यहाँ पे. कलकत्ता के स्पॉन्सर को बताना अब भाई सारे स्पॉन्सर मयूर भाई का व्लॉग देखने के बाद हमें देख ले होल्डर को क्या क्या चाहिए फैसिलिटी, तभी होल्डर बोल डालेगा. नहीं तो वॉल नहीं गिरेगा. सीजन बना भाई ओनली IPL गेलेगा सीजन में बात करता हूँ. तर आम्ही आता निघतोय. आमची बस सुद्धा आलेली आहे. रिसेप्शनला आम्ही थांबणार आहोत. साहिल पण आलाय. झाला का पोट भरून? जेव्हा ऑप्शन चालू होता TV लाच बसलेला बघत. कशी फॅमिली काय बोलली? खुश होत फॅमिली? फॅमिलीला अंदाज होता का काय कोणत्या टुर्नामेंटसाठी तो चालला आहे? हो माहिती होतं सगळं माहिती. एक्साइटमेंट घरी कसं मॅच बघतच असतात सगळं. हां. तर फॅमिली आलेली सोडायला? नाही, मी आता इथे एकटा चालू ते स्टेशनला आले सोडायला. मग आता 20 दिवस घरी नाही जाणार आहे. मग घरची घेतील ना समजून? मग त्यांना मॅच विचला बोलव. हो. तर आहे आपला साहिल लोंगले अंडर 19मधून आपल्या श्रीनगर केवीरमध्ये सिलेक्ट झाला आहे बेस्ट प्राईजमध्ये. तर बघा त्याचा कसा यावर्षी परफॉर्मन्स होतो आहे आणि आम्ही दोघं मिळून नक्कीच प्रयत्न करू बेस्ट द्यायचा आपल्या रायगडकडून. आता फोन केला सुरेश मूर्ती त्याने आता नंबर केला काय आज पण नंबर असेल ना डाईलमध्ये. कसा असेल? शाहिदा किती वर्षानंतर सकाळची पाड बघते तू? तेच बोललो त्याला. बरंच महिन्यानंतर उठलोय सकाळी 7 वाजता. कशी होती झोप? कशी होती आज? एकदम मस्त. पार्टनर कसा होता तुझा?
पार्टनर एकदम शांत समजत नाही रूम मध्ये गेलं झोपायची आधी झोपल्यानंतर नाही झोपल्यानंतर काय होतं मग झोपल्यानंतर डेंजर आहे वाघ आले हे यो पण सेम तसाच यांचे दोघांचे हात जोडी जमून एकदम टाकू शांत असतो मधीच असा आवाज काढतं न्यायला लागली कुठं हे बाथरूम मध्ये पण पहिल्या दिवसासाठी ऍडजस्टमेंट म्हणून बस आलेली आहे. मयूरनी पहिला रील्स टाकला की नाही आमच्या लवकर टाक आज संध्याकाळी 2 दिवसाचे. गुड लक मयूर. थँक्स ब्रो. परफेक्ट 9 वाजता आम्ही ग्राउंडवरती पोहोचलेलो आणि एंट्री शंतनू सर पण आलेले आहेत. सर आलेले आहेत. सगळे प्लेअर उतरत आहेत आता. आम्ही आलेलो आहे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे स्पोर्ट्स अकादमी प्रभुकर राव. तर आमचं सेशन असणार आहे 11:30 वाजेपर्यंत. अमोल सर पण आले. सर गुड मॉर्निंग सर, कशा आहात तुम्ही? सर किती वाजता निघालात तुम्ही मग? मी सकाळी हम्म. 8 वाजता निघालो. 8च्या आधी नाश्ता वगैरे घरी करून मग आता तर हा एक ग्राउंड प्रॅक्टिस सेशनसाठी खूप सुंदर असं ग्राउंड आहे. विकेट वगैरे रोल केलेले प्रॅक्टिस चालू होते. तर इथे आमचे संध्याकाळी पण प्रॅक्टिस असणार आहे फ्लड लाईट्समध्ये. तर खूप सुंदर असा ग्राउंड आहे. सर्वांनी ड्रेसअप करून मस्त की शूज वगैरे सगळं घेऊन रेडी झालेले आहेत सर्व प्रॅक्टिस सेशनसाठी. मंगेश दादा आपली ट्रेनिंग घेणार आहेत ग्राउंड ट्रेनिंग बघू शकता. आता होते आमची कॅच प्रॅक्टिस. तर दोन्ही साईडला 2 बॉल आहेत. एक टेप बॉलवरती होते आणि एक नॉर्मल बॉलवरती. आफ्टर स्ट्रेचिंग कॅचिंग प्रॅक्टिस चालू केली. नॉर्मल कॅच प्रॅक्टिस झाल्यानंतर आता होते बाउंड्री लाईन कॅच प्रैक्टिस. सागर भाई भी रेडी है. ऑलमोस्ट एवरीवन रेडी है रोप पे कैचेस पकड़ने के लिए. कोचेस भी यहाँ पे अपना पूरा 100% से तैयारी करवा ले. शंतनु सर प्रैक्टिस दे रहे फील्डिंग की. आफ्टर कॅचिंग प्रॅक्टिस आता आम्ही ऑन फील्ड विकेटवरती बॉलिंग करणार आहोत. दोन्ही बॉलमध्ये टेप बॉल पण आहे आणि नॉर्मल जो ISPLसाठी रेड आणि येल्लो ग्रीन जो मल्टी कलर बॉल ह्या वर्षी वापरण्यात येणार आहे. असे दोन्ही बॉल आहेत इथे. जो नहीं चल रहे वो यहाँ वहाँ हेवी बॉल से डालेगा. बाकी अपन क्योंकि अपनी को अभी यही चांस है ट्राई करने का कि टेप बॉल कौन डालेगा. टेप बॉल के डाल ठीक है. और बाकी सब फील्डिंग को रहेंगे तो फिर अच्छा गिरेगा. सबको मेरा क्या टेप बॉल वाला बॉलर आहे ना. तर मी काय बोलतो इकडनं राईटीला बॅटिंग करते आणि तिकडनं लेफ्टीला करू दे म्हणजे या एंडला बॉल पलीकडे बॉल जाईल. और टेप बॉल जो डाल रहा है ना अभी पहला जोर मत कोई भी निकालो. पहले पहला आप बॉल डालने को सीखो. पर डालो आप पहले पहुंचाने को देखो वहाँ तक जोर निकल रहा है ना तो बाहर जा रहा है. ताकत निकालो. हाँ. आप पहले ही बोलेंगे कि मैं उधर तक डालूंगा तो उधर ही जाएगा. तो पहले आप कोशिश करो कि वहाँ तक पहुँचना. चौका पंजाबी होने वाला है गलत बॉल डाले जिससे पीछे डालेगा तो ये बॉल वाइट ही जाएगा. उचलवायचा प्रयत्न करा. पुढे पुढे ट्राई करो. बाद में आप जो आपको करने और वो टाइम पे बैट्समैन है ना जो बैटिंग कर रहा है ना वो अपना ड्राइव स्ट्रोक मारना है वो बॉल ऊपर का वो बिंदास खेलो. बैट्समैन ने फ्री माइंड खेलो. बॉलर ने कॉन्सेंट्रेट करो कि मैं बॉल सिर्फ स्टंप में पहुंचा रहा हूँ पहला. चलो ठीक है. पहला 6 बॉलर कौन है जी है रेगुलर. ठीक है. जो रेगुलर बॉलर है वो बॉलर लोग उधर जाओ.
तर हा आहे टेप बॉल. बघू शकता एका साईडला प्रॉपर टेनिसचा फर वगैरे आहे आणि एक साईडला पूर्ण शायनी रबर स्ट्रॅप आहे. तर ह्याच्यामध्ये असं होतं, बॉलिंग सेशन झालं आमचा टॅप बॉलसाठी. तर त्याच्यामध्ये असं होतं, जर शायनी साईड हेवी असल्यामुळे जर बॉल ह्या स्विंगनी पडला तर इकडे जातो आहे, आणि जर राईट साईडला शाईन असली तर बॉल टप्पा पडल्यावरती बाहेर जातो, ह्या साईडला जातो. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना नवीन आहे, तर 2 दिवस तरी ऑलमोस्ट एका बॉलरला जाणार आहे ॲडजस्ट करण्यासाठी. आणि रूल्सनुसार ISPLचं असं आहे की एक बॉलर 2 ओव्हर किंवा 1 ओव्हर टाकू शकतो मॅक्स. तर हा होता टॅप बॉल. आणि आत्ता पूर्ण प्रॅक्टिस चालू आहे. हे बॉलर्स आहेत आपले, राजू आहे, गणेश आहे, प्रज्योत आहे आणि फिरोज होल्डर. तर हे आता प्रॅक्टिस चालू आहे हेवी बॉलनी, जे ISPLचा ऑरेंज आणि ग्रीन असे वेरिएबल कलरचा बॉल आहे. तर बॅटिंगसाठी मंग्यादा आणि आकाशदादा बॅटिंग करतोय सध्या. तर कसा होता टॅप बॉलचा, काय एक्सपिरियन्स आहे थोडा? एक बॉल खूपच इन स्विंग आउट स्विंगला मला खूप प्रॅक्टिस करावी लागेल त्यासाठी नक्कीच. कसं वाटलं आकाशदा टॅप बॉल, काय वाटतं तुला? कसा आहे, किती कॉम्पिटेटिव्ह आहे? डिफिकल्ट आहे. कसा बॉल? प्रॅक्टिस शिवाय नाही. आणि हा बॉल कसा? नॉर्मल बॉलपेक्षा वेगळाच आहे. आणि हा जो नॉर्मल ISPLचा वापरलाय तो, हा बघा बॉल कसा दिसतो बघा जाताना, ट्रॅव्हल होताना. सर कसा होता आपला पहिला सेशन मुलांचा? बॉलनुसार तुम्हाला कसं वाटतं आपला प्लेयर लोकांचं परफॉर्मन्स वगैरे, काय फरक पडेल? परफॉर्मन्स आता जस्ट आपण ऑब्झर्व केलेलं आहे की कसा मुलं खेळतायत, काय करतायत, टेप बॉलचा यूज कसा करायचा, त्याच्यावर तर आपण थोडं रिसर्च केलं. विल डिस्कस त्याच्या मागचं काय सायंटिफिक रिझन आहे ते प्लेयर्सना वरती शेअर करून एक्सप्लेन करा ड्युरिंग टीम मीटिंग. ओके सर, थैंक यू सर. लोकेश भाई कैसा टेप बॉल टेनिस, आप तो खेल चुके पहली बार, ये और वो में क्या फ़र्क है? बाहर का टेप बॉल थोड़ा मतलब पहले क्या था, वो ट्रैवल नहीं कर रहा था, बहुत सॉफ्ट बॉल था, तो सब सोच रहे थे कि लेफ्ट करना है. ये इस बॉल से इस बार मेरे को लग रहा है कि टेनिस बॉल से ज़्यादा टेप बॉल से रन बनेंगे, क्योंकि ये लगाते ही बाउंड्री पे जा रहा है, ज़्यादा स्विंग भी नहीं हो रहा. और बॉलर के हिसाब से कितना तकलीफ है, या बॉलर को 2-3 दिन तो लगेगा, मतलब अच्छा टप्पे पे बॉल डालने के लिए, जब उसका टप्पा सेट होगा, लेकिन वो फिर अच्छा बॉल भी डालेगा इससे. ओके बॉय. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची दोन्ही बॉलची प्रॅक्टिस संपलेली आहे आणि ऑलमोस्ट सर्व स्ट्रेचिंगसाठी सर्व आता जमा होतात. अमोल सर आपले स्ट्रेचिंग घेणार आहेत, त्यांच्यासोबत मंगू दादा, सगळ्यांची स्ट्रेचिंग होणार. येस, स्ट्रेचिंगसाठी सर्व जमा झालेले आहेत इथे. मंगू दादा स्ट्रेचिंग घेणार आहेत. दादा किती मिनिट? 3 मिनिटासाठी आपलं स्ट्रेचिंग सगळे करणार आहेत मित्र. साई दादा पण फुल एकदम, किती वर्षातून स्ट्रेचिंग विचिंगच्या मागं. बॅट्समन या बाजू, बॅट्समन या बाजू, राउंडर या. प्रज्वल इकडे. यस सर. बंटी भेटेल. फर्स्ट सेशन हो गया, फर्स्ट क्लास किया, प्रैक्टिस ट्राई बेस्ट. फर्स्ट डे में हम लोग जो किया, कुछ प्लेयर लोग फास्ट पिकअप किया, सम प्लेयर्स ट्राइंग टू रीच अप टू दैट टारगेट जो हम लोग एक टास्क ओरिएंटेशन दिया था कि बॉलिंग किया था. ये बॉल का आपने दिया, बॉलिंग डाला, व्हाट इज़ योर एक्सपीरियंस, बॉलर्स एक्सपीरियंस मुझे बता दो. जो बॉलर लोग ने ये टेप बॉल जो स्पेशल बॉल है, इसको क्या टाइप में बॉलिंग किया, व्हाट वाज योर एक्सपीरियंस, 2 लाइन में बताओ. क्या करता तो क्या होता है, क्या करेगा तो क्या नहीं होता. अब फटाफट अब तुझ्या बोल फटाफट.
आफ्टर फर्स्ट सेशन 12:30 वाजता आम्ही हॉटेलला पुन्हा एकदा परत आलेलो आहोत. सोबत आहेत श्याम सर आहेत, साईदादा आहे, बऱ्याच आहे. तर काय प्लॅन आहे मित्रा तुझा आता? भूक लागली आहे का आधी आंघोळ करणार? पहिला फ्रेश होणार, डबल दुसरी आंघोळ. दिवसात 5 आंघोळ होणार बहुतेकात. तर आम्ही पोचलोय मस्त की रिटर्न. काय बोलणार, कसं होतं पहिला सेशन? पहिल्याच प्रॅक्टिस सेशनमध्ये खूप काही शिकायला मिळालं. मेन म्हणजे टेप बॉलमध्ये कंट्रोल आणि लाईन लेंथ ह्याच्यावरती थोडं फोकस जास्त करावं लागेल कुठल्याही बॉलरला. तर थोडंसं डिफिकल्ट आहे टेप बॉल टाकणं, कारण खूप मोठा स्विंग आहे त्या बॉलला आणि ते 4-5 दिवस प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच होणार नाही. थोडंसं जोर लावायला लागणार. मगर तुला जास्तीत जास्त मला वाटते तुलाच देऊ शकता टेप बॉल टाकायला, कारण की तर तू मी जास्त खरं जोर सांगतो लावायला. तुला टेप बॉल टाकताना मला पण स्वतःला थोडा कॉन्फिडन्स आला की मी करू शकतो आणि मी प्रयत्न करेन भावा. ठीक आहे, पटकन आंघोळ कर, अर्ध्या तासात बाहेर भेट, मस्त जेवायला जाऊ.